14 गावात नाही साहेब, तर पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये 10 लाख वया वाटलेल्या आहेत आमच्या खासदार श्रीकांत साहेबांनी आणि 5 लाख वया आपले आमदार कार्यसम्राट आमदार राजेजी मोरे साहेब यांनी वाटलेल्या आहेत। तसेच आमच्या 14 गावातही त्यांनी आम्हाला जवळजवळ 30-35 हजार वया दिलेल्या आहेत आमच्या इथे वाटण्यासाठी। प्रत्येक मुलाला शाळेमध्ये आहे त्याला 12-13 वया एकाला येणार आहेत प्रत्येकाला। सर्व मुलं खुश आहेत आणि शिवसेनेचं कार्यच असं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्यामुळे इथे जो वयाज वाटतो तरी आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करणार नाही। 14 गावामध्ये फक्त आमच्या शाळेला नाही तर 14 गावातली सर्व शाळांना आम्ही माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि माननीय आमदार राजेजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून सर्वच शाळांना मोठ्या प्रमाणामध्ये वयांचं वाटप आहे। आता फक्त पिंपरीमध्ये आपण सुरुवात केलेली आहे। आता आपल्याला संपूर्ण 14 गावामध्ये जाऊन सगळ्या शाळांमध्ये त्याचं वाटप करायचं आहे। शिवसेना हे फक्त राजकारण करत नाही तर शिवसेना हे समाजकारण करते। शिवसेनेचं पहिल्यापासूनच ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण 20% राजकारण। आणि ही गोष्ट काय आज इलेक्शन आहे किंवा काय असा प्रकार नसतो। आम्ही दरवर्षीच साहेबांच्या माध्यमातून हा कार्यक्रम करत असतो, आमच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करत असतो की साहेबांचं एक ध्येय आहे की इथला कोणीही माणूस शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे, शिक्षणापासून तो कुठे म्हणजे त्याला काय आर्थिक अडचणीमुळे तो मागे नाही राहिला पाहिजे। याच्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी खासदार साहेब आणि आमचे आमदार साहेब तत्पर आहेत आणि त्या माध्यमातूनच संपूर्ण 14 गावाला आणि संपूर्ण लोकसभा आणि विधानसभेमध्ये सर्वांनाच या वयांचं वाटप केलेलं आहे। आणि आरोग्य शिबिरं पण वेळोवेळी साहेबांच्या माध्यमातून केली जातात। त्या माध्यमातून पण आरोग्य सेवेसाठी पण दिवस रात्र सर्वांना मदत केली जाते। हे आमचं शिवसेनेचं कार्य आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की संसद रत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा कामाचा झपाटा ह्या सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर भारताला नव्हे तर जगाला माहिती पडलेलं आहे। इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून त्यांची या पूर्ण भारतभरात ओळख झालेली आहे। आणि समाजकारणाच्या आणि शैक्षणिक उच्चतेच्या, कारण ते स्वतःच एक डॉक्टर आहेत, त्याच्यामुळं उच्च शिक्षित असल्यामुळं शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे समजून सांगण्यासाठी, हे जाणण्यासाठी आज त्यांचा हा आजचा नाही तर प्रत्येक वर्षी ह्याच वर्षी वाटतात म्हणून काही आता दिवे दिवाळीला लागतात तसे नाही आहे, पण प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राबवला जातो। तसंच या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम राबवला जातो की विद्यार्थ्यांच्या गरजू आणि लोकांच्यासाठी हा कार्यक्रम साहेबांनी राबवलेला आहे। त्यांचं या 14 गावांच्या वतीने खूप खूप आभार।